नसीब हुई है, हम डुबो देते हैं खुद को मैखानों में, फिर भी मलाल नहीं करते। क्या बात। येस, कविता. कविता घेतोय. पवार कनेक्शन पुअर आहे. अरे रेंजचा इश्यू येतोय. घे घे घे. घेतोयस कविता की पुढे जाऊ, काय सांज करू? हा घेतोय घेतोय. हा. सांज वेळ ही येते घेऊन सखे तुझी आठवण. सांज वेळ ही येते घेऊन सखे तुझी आठवण, दुराव्यात ह्या व्याकुळ होते पुन्हा पुन्हा माझे. बोलावेसे वाटे मग तुझ्या सवेमज, बोलावेसे वाटे मग तुझ्या सवेमज, सांज वेळ जाणवू लागे, सांज वेळेचा जाणवू लागे प्रत्येक क्षण. कधीवर चालणार हा दोघातला अबोला, कधीवर चालणार हा दोघातला अबोला, न कळे कधी आता तोडणार आधी हे मोल. तुझ्या अन माझ्यात का दुरावा हा असे, तुझ्या अन माझ्यात का दुरावा हा असे, तोडावे वाटे मज आता तुला न भेटायचा माझा पण. थँक्यू. थँक्यू. नेक्स्ट शोभा, घेणार आहेस कविता? ओके. ऋतुजा. हो का मी? हा घे. घेतोय मी, घेऊ का? कोण घेणार आहे? घे घे शोभा, तू घे. ऋतुजा तुझ्या नंतर घेते लगेच. तुझ्या नंतर घेतलेलं. कविता माझी नाहीये, कोणाची आहे ते पण मला माहिती नाही. ओके. आता मी गुगल केलं तेव्हा मला सापडली. दारू काय गोष्ट आहे मला अजून कळली नाही. दारू काय गोष्ट आहे मला अजून कळली नाही, कारण प्रत्येक पिणारा म्हणतो मला काही चढलीच नाही. सर्व सुरळीत चालू असताना लास्ट पॅक पाशी गाडी अडते. सर्व सुरळीत सुरू असताना लास्ट पॅक पाशी गाडी अडते. दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमी पडते. पिण्याचा प्रोग्राम म्हणजे जणू विचारवंतांची गोलमेज परिषद असते. पिण्याचा प्रोग्राम म्हणजे जणू विचारवंतांची गोलमेज परिषद असते. रात्री दिलेला शब्द प्रत्येक जण सकाळच्या आत विसरतो. मी इतकीच घेणार असा प्रत्येकाचा कोटा ठरलेला असतो. पॅक बनवणारा त्या दिवशी जग बनवणाऱ्यापेक्षा मोठा असतो. पॅक बनवणारा त्या दिवशी जग बनवणाऱ्यापेक्षा मोठा असतो. स्वतःच्या स्वार्थासाठी प्यायच्या आग्रहाचा कार्यक्रम घडतो. दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमी पडते. पिण्याचा कार्यक्रम पिणाऱ्याला दरवेळेस नवीन पर्व असते. पिण्याचा कार्यक्रम पिणाऱ्याला दरवेळेस नवीन पर्व असते. लोकांना अकॅडमिक्स पेक्षा पिण्याच्या क्षमतेवर गर्व असतो. आपण हीच घेतो म्हणत एकमेकांचे ब्रँड प्रेम गाजवतात. आपण हीच घेतो म्हणत एकमेकांचे ब्रँड प्रेम गाजवतात. वेळ आली आणि पैसा नसला की देशीवरही तहान भागवतात. शेवटी काय, दारू दारू असते, कोणतीही चढते. शेवटी काय, दारू दारू असते, कोणतीही चढते. दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमी पडते. पिणाऱ्यामध्ये प्रेम हा चर्चेचा पहिला विषय आहे. पिणाऱ्यामध्ये प्रेम हा चर्चेचा पहिला विषय आहे. देवदासाचे खरे प्रेम पारो की दारू, मला अजून संशय आहे. प्रत्येक पॅक मागे तिची आठवण दडलेली असते. प्रत्येक पॅक मागे तिची आठवण दडलेली असते. हा बाटलीत बुडाला असतो, ती चांगल्या घरात पडलेली असते. तिच्या आठवणीत 30ची लेवल लगेच 60ला भिडते. तिच्या आठवणीत 30ची लेवल लगेच 60ला भिडते. दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमी पडते. चुकून कधीतरी गंभीर विषयावरही चर्चा चालतात. चुकून कधीतरी गंभीर विषयावरही चर्चा चालतात. सर्वजण मग त्यावर PhD केल्यासारखे बोलतात.
प्रत्येकाला वाटते की त्यालाच यामधले जास्त कळते. प्रत्येकाला वाटते की त्यालाच यामधले जास्त कळते. ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा गावच्या पोटनिवडणुकीकडे वळते. जसा मुद्दा बदलतो तसा आवाज वाढतो. जसा मुद्दा बदलतो तसा आवाज वाढतो. दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमी पडतो. फेकणे, मोठेपणा दाखवणे या बाबतीत यांच्यासारखा हात फेकणे, मोठेपणा दाखवणे या बाबतीत यांच्यासारखा हात नाही. एरवी सिंगल समोसा खाणारा गोष्टीत पिझ्झा शिवाय खात नाही. एरवी सिंगल समोसा खाणारा या गोष्टीत पिझ्झा शिवाय खात नाही. पैसे पैसे काय आहे हे फक्त करण्यासाठीच असतं. पैसे पैसे काय आहे फक्त खर्च करण्यासाठीच असतात. पॅक जवळ झालेली अशी गणिते सकाळी चहाच्या कटिंग फाशी फसतात. रात्री थोडी जास्त झाली मग त्याला कळते. रात्री थोडी जास्त झाली मग त्याला कळते. दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमी पडते. यांच्यामध्ये मद्यपान हा आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे. यांच्या मते मद्यपान हा आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे. बियर पिण्यामागे सायन्स तर देशी पिण्यामागे आर्ट आहे. यामुळे धीर येते, ताकद येते, यात वेगळीच मजा असते. यामुळे धीर येते, ताकद येते, यात वेगळीच मजा असते. आयुष्यभराचा मावळा माणूस त्या क्षणी राजा असतो. आयुष्यभराचा मावळा माणूस त्या क्षणी राजा असतो. दारूमुळे आपल्याला घरच्या चिवड्याचे महत्त्व कळते. दारूमुळे आपल्याला घरच्या चिवड्याचे महत्त्व कळते. दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमी पडते. एक क्वार्टर कमी पडते. क्या बात क्या बात. खूप खूप छान होती. आणि पूर्ण म्हणजे बाकीच्या कवींना बोलायला काही ठेवलंच नाहीये त्या कवितेने. त्यांनी सगळंच कव्हर करून टाकलंय त्या एका कवितेमध्ये. सो छान होती. मी म्हणून म्हणलं होतं की आपल्या नसल्या तरी चालतील, पण तुम्ही दुसऱ्यांच्या वाचल्या तरी चालतील. सो मजा आली. रिक्वेस्ट आहे की ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करा. सो लोकांना पण तेवढं छान वाटतं की आपल्याला कोणीतरी बघतंय आणि तुमचे एक्सप्रेशन कळतात की कविता आवडतीये नाही आवडतीये. सो ते जरा छान वाटतं. सो ज्यांना शक्य आहे त्यांनी, पर्सनल रिझन्स असतील तर इट्स ओके, बट ज्यांना शक्य आहे त्यांनी करा. नेक्स्ट कोण घेतोय? ओमकार, सॉरी ऋतुजा, तू घे कविता. ठीक एक आहे. मिनिट, आवाज येतोय एकच माझा? मिनिट. ऋतुजा नंतर हं. ओमकार घेणारच का? हो हो हो. ओके. तर ऋतुजा नंतर ओमकार घेतोय. ओमकार नंतर चक्रधर घेतायत. चक्रधर नंतर निकिता, तुम्हाला घ्यायची आहे कविता? ओके, निकिताला घ्यायची असेल तर मला पर्सनलला मेसेज टाका. अदरवाईज लास्ट ऋषिकेश घेतोय. ऋषिकेशचा होईल तोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व. या ऋतुजा, गो अहेड. ठीक आहे. माझा आवाज येतोय? हो, येतोय. येतोय, हां. तर जी कविता घेतेय ती स्पृहताईची कविता आहे. तर म्हणजे कवितेचा सार असा आहे की एक मुलगी आहे, ब्रेकअप करण्याच्या आधी काय मनस्थिती असते, म्हणजे कशी मनस्थिती होते. ठीक आहे. तर कवितेचं नाव आहे या पुढच्या क्षणात. या पुढच्या क्षणात सगळं काही विस्कटलेलं असेल. या पुढच्या क्षणात सगळं काही विस्कटलेलं असेल आणि ते विस्कटणारे हात माझेच असतील, असायलाही हवेत. मन सांगते थोडं थांब, मन सांगते थोडं थांब, उशीर होऊ दे अजून जरासा. संपवायचं तर आहेच सगळं, माझा कितीचा फरक पडणार आहे 1-2 क्षणांनी. पण मध्येच परत मन म्हणतं, पापणी लावायच्या आतच उरकून जाऊ दे ते. दोन्हींपैकी बरं काय? दोन्हींपैकी बरं काय याचा निर्णय मीच द्यायचा, एकटीने. मृगजळामागे किती दिवस धावतीये, शांततेच्या शोधात एक एक दिवस ढकलतीये. खऱ्यांपासून लांब लांब पळतीये. पुढचा रस्ता धुक्यात हरवून जाताना बघतीये. सगळं असंच संपायचं होतं तर मग ती सुरुवात का केली? सगळं असंच संपायचं होतं तर मग ती सुरुवात का केली? हे विस्कटणं थांबवायचा रस्ता कदाचित भरकटतोय. मग कशासाठी हा वेळ काढायचा खेळ? हा अर्धा मांडलेला डाव मला एकदाच विस्कटू दे. हा अर्धा मांडलेला डाव मला एकदाच विस्कटू दे. साऱ्या खिडक्या उघडू दे. वादळाला मला आपण होऊन बोलावू दे. स्वतःच विस्कटते आहे मी, पण माझीच मला मदत करू दे. स्वतःच विस्कटते आहे मी, पण माझीच मला मदत करू दे. हे मृगजळ माझं मलाच या पुढच्या क्षणाला संपू दे.
स्पृहाच्या कविताच भारी असतात आणि तुझं सादरीकरण पण हा. मस्त असतं. अगदी टची होती हम्म. कविता. पवार तुला काही बोलायचंय का? स्पृहाची कविता होती. काय बोलायचं नाव ऐकूनच. या स्पृहाचा बिगेस्ट फॅन आहे पवार आणि त्याच्या कविता पण म्हणजे बऱ्याच आहेत तिच्यावरती. तो या नेक्स्ट ओमकार. मिनिटं माझा व्हिडिओ म्यूट आहे, सॉरी व्हिडिओ मी बंद केलेला आहे, इथे नेटवर्कचा इश्यू आहे थोडा, ओके 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 त्यामुळे नो प्रॉब्लेम. 2 मिनिटं द्या मला. ओके, सो कवितेचं नाव आहे मातीचं आयुष्य ही आयुष्याची माती. मातीचे आयुष्य ही आयुष्याची माती, एवढं समजण्यासाठी नेहमी जपावी रे नाती. माती देते नवा जन्म, फुलविते रोप. माती देते नवा जन्म, फुलविते रोप. आयुष्याच्या मातीमध्ये झाला नात्यांचा तो कोप. ऊब बियाला देण्यासाठी, जे बी असतं रुजतं त्याला ऊब देण्यासाठी, ऊब बियाला देण्यासाठी स्वतः तापते रे माती. आरोप प्रत्यारोपांचा खेळ खेळतात नाती. जखमेच्या उपचारा माती धावते सलग. म्हणजे आपल्याकडे सहज असं ऐकतो आपण की जखम झाली तर त्याच्यावर माती लावतात, तुळशीच्या पाय माती लाव बाबा सलग. त्यापासून जखमेच्या उपचारा धावते माती सलग. आयुष्याच्या मातीने होतो जीव हा अलग. पायदळी जर आहे तरी मऊच ती माती. पायदळी जरी आहे तरी मऊच ती माती. गोंजारली तरी कधी तुटतात नाती. तण पोसते निशंक अशी मायाळू ही माती. तण पोसते निशंक अशी मायाळू ही माती. आपल्याचा द्वेष तोडतात नाती. चूक दुरावा पाण्याचा सहन करते ही माती. चूक दुरावा पाण्याचा सहन करते ही माती. चूक चुकीच्या समजांनी कधी तुटतात नाती. नाते सांभाळावे नेहमी विझवून चुकीच्या त्या वाती. नाते सांभाळावे नेहमी विझवून चुकीच्या त्या माती. प्रश्न एकच पडतो मनाला, मातीचे आयुष्य ही आयुष्याची माती. क्या बात. खूपच खच्ची झाली ही कविता. खूपच सिरियस आणि खूप भारी होती. तो मजा आली. नेक्स्ट कोण आहे? ओंकार नंतर चक्रधर घेणार होते ना. चक्रधर. वैशाली तू घेणार आहेस कविता? मी ऍक्च्युली काढून नाही ठेवली, मी आता जॉईन झाले. एक अच्छा, मिनिट काढून ठेव तोपर्यंत. बघा. हा हा काढून ठेव. काढून आता ठेवते काय सिरियस तोपर्यंत. पण आलेला आहे ज्याच्यामुळे हा हा घाट बसलाय ओके. तो पण आलेला आहे. ओके, तो या हॅलो. चक्रधर तू घे कविता. हॅलो, तुझ्यानंतर आवाज येत आहे का? हो येतोय घे. हम्म. तर मला विषय माहित नव्हता, त्यामुळे मी ही कवी कुसुमाग्रजांची कविता आहे ती इथं सादर करतो. ओके. ठीक आहे. जेव्हा 11वी-12वीला होतो त्यावेळेस ही कविता सिलेबसला होती, तेव्हा मला माहित झाली होती, तेव्हा मला आवडली होती खूप कविता ही. कवितेचं शीर्षक माहित नाही मला, पण कविता सादर करतो. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत बांधून पहा. सांग तिला तिच्या मिठीत आहे स्वर्ग सारा. शेवाळलेले शब्द अनिक यमकछंद करतील काय, डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय. उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसतील फिरत, जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल फिरत. नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय, नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे वनवा होऊन जळत जाणं, प्रेम म्हणजे वनवा होऊन जळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुर्जावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. उधळून दे तू फान सारं मनामध्ये साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती धन्यवाद. क्या बात. ऋषिकेश, ऋषिकेश तुला आवाज येतोय? ऋषिकेश जरा दुसऱ्या डिव्हाइस मधनं बघ ना, मगाशी केलं होतं तसं लॅपटॉप मधनं किंवा मग मोबाईल मधनं काहीतरी वेगळं करून बघ. ओके, नेक्स्ट वैशाली घेतेस कविता? हा ठीक आहे, घेते 1 मिनिट. हा. एकच मिनिट. धीरज तू हिच्या नंतर घेऊ शकतोस. बाबा. हा पिलू बोल. सॉरी. 1 मिनिट. हा 1 मिनिट. अरे हॅलो. हा तर माझ्या कवितेचं शीर्षक आहे मंजर. हिंदी आहे. हॅलो, येतोय का आवाज? हो येतोय येतोय, ऐकव कविता. हाँ येस येस येस. ओके. दूर कहीं ख्वाबों के मंजर, दूर कहीं ख्वाबों के मंजर, वो पिघला हुआ चांद और तराशे हुए पत्थर. दूर कहीं ख्वाबों के मंजर, वो पिघला हुआ चांद और तराशे हुए पत्थर. हम मिला करते थे जहां तुमसे, आजकल आते नहीं तुम नजर. हम गुजरते थे तुम्हारे साथ तो हवाएं भी मुस्कुराती थी, खिलखिलाते थे पेड़ और कलियां चमचमाती थी. हम गुजरते थे तुम्हारे साथ तो हवाएं भी मुस्कुराती थी, खिलखिलाते थे पेड़ और कलियां चमचमाती थी. कहते सब कुछ थम गया है अब, सुना है कोई हलचल नहीं उधर. दूर कहीं ख्वाबों के मंजर, वो पिघला हुआ चांद और तराशे हुए पत्थर. क्या तुम महसूस नहीं करते ये बदला हुआ मौसम? क्या तुम महसूस नहीं करते ये बदला हुआ मौसम? ये अजीब सी बेचैनी और जान लेती घुटन. ये अजीब सी बेचैनी और जान लेती घुटन. होश वालों की इस दुनिया में कहीं हम ही तो नहीं बेखबर. होश वालों की इस दुनिया में कहीं हम ही तो नहीं बेखबर. दूर कहीं ख्वाबों के मंजर, वो पिघला हुआ चांद और तराशे हुए पत्थर. That's क्या all. बात. नेक्स्ट धीरज गेलाय बहुतेक. ऋषिकेश, आता येतोय आवाज? हा येतोय का आता आवाज? आवाज येतोय आता? तुझा पण येतोय. व्हिडिओ ऑन कर ग्रेट. फक्त. दोनच मिनिटं. हम्म. हाय गाईज. सो मी माझी नाही घेणार आज. मी काय तर किशोर कदम सौमित्र यांची एक कविता गेली. कविता अशी आहे की सौमित्र यांनी बायको बरोबर लग्न झाल्यानंतर प्रेयसीला इंटेंडेड अशी एक कविता लिहिली. हिच्या मिठीत तुझी ऊब शोधणं नाही बरं, हिच्या मिठीत तुझी ऊब शोधणं नाही बरं, मी तुला विसरत चाललो एवढं मात्र खरं. हिच्या मिठीत तुझी ऊब शोधणं नाही बरं, मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं. हिचा हात घट्ट हातात ठेवला जरा धरून, हिचा हात घट्ट हातात ठेवला जरा धरून, तुझ्या माझ्या साऱ्या जागा पाहिल्या पुन्हा फिरून. विसर विसर विसरताना पाहिलं तुला स्मरून, तू होतीस नव्हतीस पण हिचं हसणं होतं, सोबत माझ्या हिचं असणं तुझं नसणं होतं. खरं सांगू हिच्या डोळ्यात माझंच फसणं होतं, हिच्यात सोबत बांधीन म्हणतो मनामधली घरं, मी तुला विसरत चाललो एवढं मात्र खरं. असे तसे कसे तरी जगतात काही जण, असे तसे कसे तरी जगतात काही जण, तसं हिला जरा जरा कळतं माझं मन. संध्याकाळी गप्प होतो हेही हिला कळलं, संध्याकाळी गप्प होतो हेही हिला कळलं, तुझी बाजू घेऊन हिने मला खूप छळलं. खरंच मला ठाऊक नाही हिचं जुनं काही, खरंच मला ठाऊक नाही हिचं जुनं काही, कुणास ठाऊक का मी विचारलंही नाही. आई म्हणते सोडून द्यावं सगळं भलं बुरं,
आई म्हणते सोडून द्यावं सगळं भलंबुरं, मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं. तुझ्यासारखा आता मी कारण नसता हसतो. तुझ्यासारखा आता मी कारण नसता हसतो, कुणास ठाऊक तेव्हा मी ला कसा दिसतो. तुझ्यासारखा आता मी कारण नसता हसतो, कुणास ठाऊक तेव्हा मी हिला कसा दिसतो. तुझी आठवण येते आहे हिला आधी कळतं. तुझी आठवण येते आहे हिला आधी कळतं, माझ्या आधी डोळ्यांमधून हिच्या पाणी गळतं. ओठ ठेवते गालांवरती समजून घेते खूप. ओठ ठेवते गालांवरती समजून घेते खूप. भळभळणाऱ्या जखमेवरती हे असं साजूक तूप. जगण्यासाठी आता मला एवढं सुख पुरं. जगण्यासाठी आता मला एवढं सुख पुरं. मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं. मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं. क्या बात आहे. पवार तुझा आवाज नाही येत आहे. ऐकली कविता आहे आणि आवडीची पण आहे. खूप छान होती, खूप छान होती. छान होती. येस. सो आपण सेकंड राऊंडला जाऊया आता. कोणी राहिलंय का कविता घ्यायचं? कोणाला घ्यायची आहे? ठीक आहे, मी सेकंड राऊंडची पहिली घेतो. तो आता ज्यांना ज्यांना घ्यायची आहे त्यांनी तयार राहावा आणि मला हवं तर मेसेज करून ठेवा की घ्यायची आहे कविता. ओके. सो थँक्स टू ऑल पहिल्यांदा, कारण आपण दर रविवारी काव्यकट्टा करतोय आणि माझं आणि पवारचं एक असं हे असतं की एक कविता परत त्या कट्ट्यावर ऐकवायची नाही. सो ते पवारचं आणि माझं असल्यामुळे आम्ही दरवेळी नवीन कविता घेऊन येतो. पण मी इतका आळशी आहे की मी 6-6 महिन्याला एक एक कविता लिहायचो. पण आत्ता असं झालंय की आपण काहीतरी विषय ठरवतोय आणि काहीतरी करतोय आणि त्याच्यामध्ये मी कविता लिहितोय एवढ्या सगळ्या कामाबिमातनं सुद्धा. सो यावेळेला आपला खच्ची आणि दारू असा विषय होता. सो त्याच्यावरती एक कविता लिहिलेली आहे ती ऐकवतो. ती साला भेदभाव करत नाही, ती साला भेदभाव करत नाही, माझं तुझं सोड आपलंही म्हणत नाही. मी गरीब आहे म्हणून माझ्यावर कमी प्रेम करत नाही. मी गरीब आहे म्हणून माझ्यावर कमी प्रेम करत नाही. एखादा श्रीमंत आहे म्हणून त्याच्यावर उगाच फिदा होत नाही. निर्जीव असली तरी सजीव भासते, निर्जीव असली तरी सजीव भासते. कधी विचारांचं काहूर उठवते, कधी धीराचे शब्द देते. ती तिलाही विसरायला लावते, ती तिलाही विसरायला लावते. तिच्यासाठी एखादी त्यालाही विसरते. भान राखून जगणाऱ्यावर ती नेहमीच फिदा असते, भान राखून जगणाऱ्यावर ती नेहमीच फिदा असते. म्हणूनच मला ती खूप आवडते. तिला फक्त चाहता हवा असतो, तिला फक्त चाहता हवा असतो. तिला आनंदाने जवळ करणारा हात हवा असतो. आपण फक्त हात द्यायचा, आपण फक्त हात द्यायचा. आपल्याला ती मिठीत घेते. म्हणूनच मला ती खूप आवडते. उपरा परका जवळचा हे शब्दच तिला माहित नसतात. उपरा परका जवळचा हे शब्दच तिला माहित नसतात. तिच्यासाठी स्त्री पुरुष हे लिंगभेदही नसतात. प्रत्येकासाठी ती स्पेशल असते, प्रत्येकासाठी ती स्पेशल असते आणि म्हणूनच मला ती खूप आवडते. खरंच ती भारी असते, खरंच ती भारी असते. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड पेक्षा बरी असते. सारखं भेटायचं म्हणलं तरी कटकट करत नाही, सारखं भेटायचं म्हणलं तरी कटकट करत नाही आणि कधी लागलेच 6 महिने भेटायला तरी रुसून बसत नाही. आपल्या मनात आल्यावर, आपल्या मनात आल्यावर ती आपल्यासाठी हजर असते. तिचं व्यसन नाही लागलं तर ती प्रेयसी असते, तिचं व्यसन नाही लागलं तर ती प्रेयसी असते. अति झालं तर मात्र बायकोसारखी कटकट असते. एखाद्याचा जीव जातो, एखाद्याचा जीव जातो, एखादा मल्ल्या होतो. सॉरी सॉरी, एखाद्याचा जीव जातो, एखादा मालामाल होतो. आपण कोण व्हायचं हे ती आपल्यावर सोडते, आपण कोण व्हायचं हे ती आपल्यावर सोडते. आणि म्हणूनच मला ती खूप आवडते. कारण कारण ती साला भेदभाव करत नाही, माझं तुझं सोड आपलंही म्हणत नाही. कशी आता वाटते? केली सुरू तू. वा. काल संध्याकाळी. अरे भारी, खरंच पवन भारी. तुझी कमेंट नाही ऐकायला आली, मला मला ऐकायची आहे. कडक कडक दादा. थँक्यू. काय रोहन तुला काय म्हणायचंय? अरे एक नंबर होती. थँक्यू थँक्यू. तो प्रत्येकाने तिथं तिच्या ऐवजी रम, विस्की, बियर असे शब्द ऐकताना घातले असतीलच कवितेमध्ये. सो या सो नेक्स्ट पवार तुझाच नंबर आहे, हे कविता.
माईक जवळ पकडायला लागतो या ऍपला. माईक खूप जवळ पकडायला लागतो. येतोय का आवाज? हो येतोय आता. जरा सेंटीवाली आहे कविता. घे घे. जुन्या वळणावरती चाललोय परत. ठीक आहे. भांडणं झाली काय? तेच लागली अशी की नाही नाही. हा, ओके. अरे विषय होता म्हणून जुनी कविता काढली. हा हा. तेच लागली अशी की देह मुका पडून होता, ओघ नव्हते रक्ताचे हा अंतरीचा घाव होता. हेच लागली अशी देह मुका पडून होता, ओघ नव्हते रक्ताचे हा अंतरीचा घाव होता. मी एकटा प्रवासी धुंदीत जात होतो, एकटा प्रवासीत जात होतो, का कुणास ठाऊक मागून एक आवाज येतो. आवाज मिसळून जवळीक होत गेली, आवाज मिसळून जवळीक होत गेली, मागे वळून पाहिले हा माझाच दोष हो. अनोळखी त्या आवाजा लगेच आपुले केले, अनोळखी त्या आवाजा मी लगेच आपुले केले, त्या गोड आवाजात लपला एक डाव होता. वाट दाखवली बरोबरीने आणि सोबत जात गेलो, मी वाट दाखवली बरोबरीने आणि सोबत जात गेलो, गुंतून या साऱ्यात मी चुकलो माझीच वाट. गाठून आपला ठिकाणा तो आवाज लुप्त झाला, गाठून आपला ठिकाणा तो आवाज लुप्त झाला, मी चुकून वाट आपली तसाच खिन्न उभा होतो. जर यायचेच नव्हते सोबतीने माझ्या ठिकाणा, जर यायचेच नव्हते सोबतीने माझ्या ठिकाणा, मग का असा मज मृगजळाचा भास दावीत होता. शेवटचं एक कडवं. नव्हते दुःख मजला पुन्हा एकट्या प्रवासाचे, नव्हते दुःख मजला पुन्हा एकट्या प्रवासाचे, त्या आवाजाच्या दुराव्याने रडत आटून होता, त्या आवाजाच्या दुराव्याने रडत जीव आतून होता. खूप छान, खूप मस्त. नेक्स्ट पुन्हा आपण आपलं जे सर्कल आहे तसं जाऊया. शोभा. आहे एखादी कविता की पुढे जाऊ? मी नाही घेते. ओके. ऋतुजा. ओके. हा स्वरूप मी घेतेय. तर कविता परत माझी नाहीये, राकेश शिंदे यांची कविता आहे, गमतीशीर आहे फार. कवितेचं नाव आहे मी आज एक पेग जरा जास्तच प्यायलो. हॅलो, आवाज येतोय? येस येस. हा. तर डोळ्यातले अश्रू दारूत बुडवून तुझ्या साऱ्या आठवणींना मनातून काढून मी बाटलीत बुडून गेलो, मी आज एक पेग जरा जास्तच प्यायलो. मला आपलं म्हणून किंवा दूर कर, माझा सोबत काय करायचे ते कर. मला आज कसलंच भान नाही, कारण मी आज एक पेग जरा जास्तच प्यायलो. रोजचे ते ऑफिस काम, थोडाही वेळ नाही भेटत आराम. दर पार्टीला असतो मी राम, नाही पीत मी कुठलाच ब्रँड, सहन होत नाही आता हा ताण. सगळ्यांची नजर चोरून मग मी घेतो एकच जाम. एका मागून एक पेग मी चढवत गेलो, मी आज एक पेग जरा जास्तच प्यायलो. मित्रांसोबत नेहमीच बैठक रमते, चकण्याला चिकन चिली किंवा 65 ठरते. आमच्या मैफिलीत प्रेम हा पहिला विषय असतो, कोणाच्या हृदयाचे किती तुकडे झाले हे मोजत बसतो. प्रत्येक जण त्या दिवशी देवदास असतो, त्यावेळी तोही आपल्या पारोसाठी रडलेला असतो. हे सर्व पाहून मी प्रत्येक घोटाला तुला आठवत गेलो, मी आज एक पेग जरा जास्तच प्यायलो. दोन तीन पेग नंतर सर्वांचा तोरा जरा वर जातो, आवाजाची पातळी वाढून प्रत्येक जण शेर होतो. त्या दिवशी प्रत्येक जण आपल्यामध्येच एक फेम असतो, कोण काय बोलेन काय करेन याचा काय नेम नसतो. सर्वांची नाटकं सुरू असतात आणि मी मात्र गप्पच असतो. तू दगा केला म्हणून अश्रू ढाळत तुला आठवत असतो. खुश आहे तुझ्या विना असे मी सर्वांना सांगत गेलो, मी आज एक पेग जरा जास्तच प्यायलो. नको तुझी आठवण नको तुझे प्रेम, मरत होतो तुझ्यासाठी आणि तू केलास गेम. सर्व माहीत असूनही का येते तुझी आठवण, का जीवाला वेड लावते तुझी आठवण. आज तुझ्या साऱ्या आठवणी मी दारूत पिऊन गेलो, मी आज एक पेग जरा जास्तच प्यायलो. पडू द्या मला पण मनाला दारूचाच आधार आहे. हरवलेल्या जगात पुढे फक्त अंधार आहे. पाय अडखळता आहे पाऊल वाटांवर, आज एकटाच भिजत आहे आठवणींच्या लाटांवर.
तू जिंकण्यासाठी मी स्वतःला नेहमी हरवत गेलो. मी आज एक पेग जरा जास्तच पेलो. मी आज एक पेग जरा जास्त पेलो. क्या बात. कुणाची होती म्हटलीस कविता? राकेश शिंदे म्हणून आहेत. अच्छा. छान असतात त्यांच्या कविता. अप्रतिम होती. नेक्स्ट ओमकार. मी एकच कविता आज घेणार होतो. तो आता मी कविता घेत नाही. ओके ठीक आहे. नेक्स्ट सोबत नाही येणार. वैशाली. वैशाली घेणार आहेस? नाही रे आता. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा ऋषिकेश. हा घेतो मी. ओके ओके. हा. अरे निकिता म्हणून माझी फ्रेंड जॉईन झाली आहे. निकिता घेणार ओके. आहेस का? आणि मी- म्यूट काढ आणि सांग घेणार आहेस का कविता? हा नाही नाही मी आज ऐकणार आहे. ओके ओके ठीक नो आहे. प्रॉब्लेम. मी मगाशी विचारलं होतं त्यांना पण मे बी खूपच नवीन चेहरे असल्यामुळे त्या बोलल्या नाही. ठीक आहे. बरोबर ठीक आहे. चालेल. Next ऋषिकेश time. आणि पवार तुम्हाला दोघांना पण अजून एक म्हणजे ऋषिकेशला 2 आणि पवारला 1 कविता घेता येऊ शकते. सो पवार एखादी खच्ची काढून ठेव अजून आपल्या स्टॉक मधनं तुझ्या. सर्च करतोय तेच सर्च करतोय. हा कर. ऋषिकेश घे तू कविता. येस 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 या ही माझी नाहीये सौमित्रांची खच्ची या विषय असल्यामुळे. ओके. तुलाही नसेल वाटलं मलाही नव्हतं वाटत. तुलाही नसेल वाटलं मलाही नव्हतं वाटत कधी हे असं होईल म्हणून. तुलाही नसेल वाटलं मलाही नव्हतं वाटत कधी हे असं होईल म्हणून. मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळत असेल घरावर आणि तुझी साधी आठवण काढणं देखील पाप वाटू लागेल मला. मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळत असेल घरावर आणि तुझी साधी आठवण देखील काढणं पाप वाटू लागेल. पण पाप म्हणजे नक्की काय ग? पण पाप म्हणजे नक्की काय ग? आपण दोघांनी मिळून समुद्र किनारी झेललेला तो पाऊस. मला शोधण्यात भर दुपारी तू केलेली वणवण. काय एका संध्याकाळी मला फोनवर तू ऐकवलेलं ते सहेल आहे. मी भुकेला असताना करून घातलेला तो वरण भात. गुलजारची कविता थिएटरमध्ये पाहताना आपल्या भोवती दाटलेला तो गुढ बंधार. तुझं लग्न ठरलं तेव्हा आपण दोघांनी घेतलेलं आणि न चाकता तसंच वितळून गेलेलं ते आईस्क्रीम. तुझ्या लग्नाचं प्रेझेंट म्हणून मी स्वतः शिवून दिलेली ती गोधडी. लग्नानंतर तू पहिल्यांदा घरी आल्यावर मला केलेला तो तिसरा फोन. तुझ्या प्रेग्नन्सी बद्दल एकही शब्द न बोलता सासरी पाळलेल्या कुत्र्याबद्दल बोलण्यात घालवलेले आपले ते 3 तास. की मला जागवणारा हा मध्यरात्रीचा तुझा आवडता पाऊस आणि त्याचा हा घोंगवणारा आवाज. तूच सांग पाप म्हणजे नक्की काय ग? तूच सांग पाप म्हणजे नक्की काय? म्हणजे पुण्य काय असतं हे मला कळलं. तुलाही नसेल वाटलं मलाही नव्हतं वाटत. फिरायला तुलाही नसेल वाटलं मलाही नव्हतं वाटत कधीतरी मध्यरात्री मुसळधार पावसात मी चिंब भिजत असेल आणि तू मात्र कुठल्या तरी तळघरात गाढ झोपली जिथे पावसाचा साधा आवाजही पोहोचत नाही कधी. तुलाही नसेल वाटलं मलाही नव्हतं वाटत. वा मस्त होती. आज खूपच सगळ्यांच्याच कविता खूप चांगल्या आहेत आणि खूप मजा येते. So yes पवार. ऋषिकेश तू अजून एखादी घेणार आहेस? एक घेईल मी अजून. ओके ठीक आहे. ओके पवार. ठेवू का मी? हा घे. तो शेवटच्या 2 कविता आहेत गाईज. पवार आणि मग ऋषिकेश एक घेईल आणि मग आपण आजचा एंड करूया. मी पण एक घेतो लास्ट. ओके ठीक आहे. पवार नंतर तुम्ही घ्या मग. का नाही थोडस त्या विषयावरती घेईल चालेल ना? हो. ही जुनी कविता आहे. स्वरूपला बहुतेक माहित असेल. मंद प्रेम. हा कॉमिक आहे. थोडस वातावरण वेगळं व्हावं म्हणून. तिच्या प्रेमात मी केलं होतं सारं काही बंद. जेव्हा मला कळलं ती तर होती 1 नंबरची मंद. तिच्या प्रेमात मी केलं होतं सारं काही बंद. जेव्हा मला कळलं ती तर होती 1 नंबरची मंद. तिच्यासाठी मी रोज नवीन काहीतरी लिहायचो. एक विनोद एकत्र करून तिला ऐकवायचो. करून दुःख एकच वाटायचं. तिच्या तर ते सारं डोक्यावरनं जायचं. बरं कधी मी त्याला गंभीरपणे काही बोललो तर ती दात काढून हसायची.
बरं कधी मी तिला गंभीरपणे काही बोललो तर ती दात काढून हसायची. कधी जेव्हा गमतीत मी काही म्हटलं तर भोकाड पसरून रडायची. तिला कुठे फिरवायचं म्हणजे एक दिव्यच असायचं. कुठे फिरवायचं म्हणजे एक दिव्यच असायचं. सगळं करून झाल्यावर तिचं तर मनच नव्हतं भरत. कधी कधी तर शंकाच यायची तिची इतकी प्रगती कशी झाली होती. कधी कधी तर शंकाच यायची तिची इतकी प्रगती कशी झाली होती. सतत घालत असते गोंधळ जणू लहान डोक्यावर पडली. असा सगळा हा येड्यांचा बाजार झालाय. असा सगळा हा येड्यांचा बाजार झालाय. प्रेम करून तर साला जीवच बेजार झालाय. आता बस झालं नाही सहन करू शकत. आता बस झालं नाही सहन करू शकत मी. इतक्या दिवसांच्या सहवासात कंटाळलो या मंतप्रेम. कंटाळलो या मंतप्रेम. क्या बात आहे. अ, या कवितेचं मला थोडीफार हिस्ट्री माहिती आहे आणि खूप भारी आहे ती कविता. आणि अजूनही काही व्यक्ती तशाच आहेत मंद, त्याला काही करू शकत कैसा नाही. होता बस. ओके या नेक्स्ट हा. चित्रधर. अरे आता माझ्यासोबत कविता पूर्व पण ऐकत होता, माझा बर. मुलगा, आणि तो पण फार हसला. कविता ऐकून हसला. त्याला पण कळाली यार थोडीफार. क्या बात. ओके नेक्स्ट चक्रधर, तुम्ही घेत आहात ना कविता? हा सर, एक मिनिट, एकच मिनिट. माझ्या नंतर कोणी घेणार आहे का? हा असेल मे बी. तर जस्ट कविता म्हणजे कंपॅरिझन आहे दारू आणि चहा मधलं. ओके. हॅलो. हा हा येतोय तुमचा आवाज, बोला. तर मी सादर करतो. चहा म्हणजे उत्साह, दारू म्हणजे स्टाईल. हा, हे कंपॅरिझन आहे दारू आणि चहा मधलं. तर ती कविता आहे अशा प्रकारची ना. तो हॅलो. हा येतोय आवाज, बोला. रेंज नव्हती वाटते. हॅलो, आता येत आहे का आवाज? हा येतोय. हा सर, हे कंपॅरिझन आहे दारू आणि चहा मधलं. येस, ऐकलं आम्ही ते कविता ऐकली. हा, मला वाटलं ऐकू नाही आला असं म्हणून डबल पुन्हा एकदा सांगतो. ठीक आहे ठीक आहे. चहा म्हणजे उत्साह, दारू म्हणजे स्टाईल. चहा म्हणजे उत्साह, दारू म्हणजे स्टाईल. चहा म्हणजे मैत्री, दारू म्हणजे प्रेम. चहा एकदम झटपट, दारू अक्षरशः निवांत. चहा म्हणजे झकास, दारू म्हणजे वाह मस्त. चहा म्हणजे कथासंग्रह, दारू म्हणजे कादंबरी. चहा नेहमी मंद दुपारनंतर, तर दारू एक धुंद संध्याकाळी. चहा चिंब भिजल्यावर, दारू ढग दाटून आल्यावर. चहा म्हणजे डिस्कशन, दारू दारू म्हणजे कन्व्हर्जेशन. चहा म्हणजे लिव्हिंग रूम, दारू म्हणजे वेटिंग रूम. चहा म्हणजे उत्स्फूर्तता, दारू म्हणजे उत्कटता. चहा म्हणजे धडपडीचे दिवस, दारू म्हणजे धडाडीचे दिवस. चहा वर्तमानात दमल्यावर, दारू भूतकाळात रमल्यावर. चहा पिताना भविष्य रंगवायचे, दारू पिताना स्वप्न रंगवायचे. बस. हॅलो. झाली सर, ऐकू आवाज नाही वाटते मला जास्त, रेंज नाही नव्हती. आलं आलं. फक्त तुम्ही ते बस म्हणलं ते आम्हाला कवितेचा भाग वाटला, म्हणून मी म्हणलं मला पुढचं ऐकू आलं नाही की काय. या छान होती कविता. आणि ऑब्विसली दोन्ही फार महत्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या गोष्टी आहेत. कितीही दारू पिणारा असला तरी त्याला चहा हा शेवटी लागतोच. आणि छान होती चहा कविता. फार महत्वाचा आहे, या, दारूपेक्षा महत्वाचा चहा आहे. अगदी अगदी बरोबर आहे. आता लॉकडाऊन मध्ये सगळे तसेच म्हणतायत, कारण मिळतच नाहीये कुठे. ठीक आहे, चाल. ऋषिकेश, शेवटची कविता घे. ओके, चालेल. हा, ऑडिबल आहे? येस येस. ओके, चालेल. मी आता शेवटची घेतो. ही माझीच आहे, ही माझी घेतो. सो आजचा टॉपिक असा होता आपला,
सो ही ओव्हरऑली कच्ची अशा पर्स्पेक्टिव्ह मध्येच आहे, पण ही अशी आहे की आपण आपल्या लाईफमध्ये खूप इनोसंट असतो आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत असं होतं की ज्यावेळेस आपण लुक बॅक करतो स्वतःच्या आयुष्यात, त्यावेळेस आपण आपल्याच स्वभावावरती किंवा आपल्या काही डिसिजन्स वरती आणि आपण काही केलेल्या गोष्टींवरती हसतो स्वतःकडे बघूनच, की आपण म्हणतो यार मी किती बावळट होतो त्यावेळेस आणि मी किती इनोसंट होतो. ऍक्च्युली बावळटपणा नसतो, इनोसन्स असतो. सो आपण ते इनोसन्सला म्हणतो की यार मी किती बावळट होतो. तर त्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये की आपणच आपल्या इनोसन्सला मॅच्युअर झाल्यानंतर मागे वळून बघतोय आणि मग गमतीने म्हणतोय त्या इनोसन्सला की अरे बाबा थांब, तुला माहित नाही अजून पुढे जाऊन तुझी लागणार आहे आणि तुला असं वाटतंय की आता गंमत जम्मत आहे, पण त्यावेळेस तो इनोसन्स असतो. त्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये आहे. थम जा जिंदगी बड़ी लंबी दौड़ है, थम जा जिंदगी बड़ी लंबी दौड़ है, अभी तेरी मुस्कुराहट पर बड़ी नकली भीड़ है. थम जा जिंदगी बड़ी लंबी दौड़ है, अभी तेरी मुस्कुराहट पर बड़ी नकली भीड़ है. मुस्कुराती हुई आधी सी फटी तेरी एड़ियां, मुस्कुराती हुई आधी सी फटी तेरी एड़ियां, भीड़ में गुनगुनाती ट्रेन बसों की बेड़ियां. ए काश जिंदगी तेरे सफर में दौड़ लगा पाती बिजलियां, ए काश जिंदगी तेरे सफर में दौड़ लगा पाती बिजलियां, तू ऑफिसों से छुट्टी लेकर बिस्तर पर हमारे साथ लगाती कॉफी की गप्पियां. आजकल तेरी नींदों में हम भी मिलते कम है, आजकल तेरी नींदों में हम भी मिलते कम है, लगता है ख्वाबों की तुझ पे चढ़ी धुन है. चलती गुनगुनाती फिरती हो कहीं, अभी अभी तो आई हो नई नई सी रंग है, ढंग है संग है. थम जा जिंदगी बड़ी लंबी दौड़ है, अभी तेरी मुस्कुराहट पर बड़ी नकली भीड़ है. एक शाम जो तूने साथ बिताई मेरे, एक शाम जो बिताई तूने साथ मेरे, सोचा मोहब्बत ही कर बैठी. एक शाम जो बिताई तूने साथ मेरे, सोचा मोहब्बत ही कर बैठी हो, शादी के जोड़ों में मेरी सिंदूरी बन बैठी हो. कहाँ पर नींदों से जागे हम तुम्हें ढूंढ पाए हैं, कहाँ पर नींद से जागे हम तुम्हें ढूंढ पाए हैं, ट्रेन बसों में चढ़कर कहाँ तुमसे मिल पाए हैं. देखते रहते हैं ऑफिस की खिड़कियों से तुम्हें रात दिन, देखते रहते हैं ऑफिस की खिड़कियों से तुम्हें रात दिन, तुम अपनी बॉयफ्रेंड की बाहों में कहीं कैंडल नाइट डिनर पे नजर दिखाई पड़ती हो. हम तो कल की दाल में उलझे, रोटी की मिलावट से सुलझे, अभी अभी तो तुमने मोहब्बत की है. नई नया सा प्यार है, नया नया सा इकरार है, कभी कभी तकरार है. थम जा जिंदगी बड़ी लंबी दौड़ है, अभी तेरी मुस्कुराहट पर बड़ी नकली भीड़ है. क्या बात आहे. सो थँक्स टू एव्हरीवन, ज्यांनी ज्यांनी जॉईन केलं होतं, ज्यांनी ज्यांनी पार्टिसिपेट केलंय. रोहन, निकिता, त्याच्यानंतर अजून एक मगाशी होते कोणतरी, त्यांनी पहिल्यांदाच जॉईन केलंय. सो वेलकम गाईज. खूप छान वाटलं. नवीन लोक येतात तेव्हा अजून थोडासा बूस्ट होतं आम्हाला पण. आणि येस, बाकीच्या सगळ्यांना तर थँक्यू. तुम्ही कन्सिस्टंटली दर रविवारी येताय आणि कविता सादर करताय, त्याच्यामुळे सगळ्यांना छान वाटतंय. होपफुली हे रेकॉर्ड झालेलं आहे, पण टाकायचं की नाही ते आपण ठरवूया, बिकॉज सगळ्या दारू बिरूच्या कविता आहेत नुसत्या, त्याच्यामुळे FB ला वगैरे टाकायचं की नाही ते अजून मी विचार नाही केलेला. बट रेकॉर्डिंग तर होतंय आता या ॲपमध्ये. आणि अगदीच म्हणजे 11th आवरला तुम्हाला सांगितलं की हे ॲप डाउनलोड करा आणि असं करा आणि तसं करा, पण तरी पण तुम्ही सगळे आलात त्याबद्दल थँक्यू सो मच. टाकू शकतोस, काय अडचण नाही. दारूचं वगैरे एवढा काय विषय नाही. हा, येस. पण ते काय अडचण नाही रे. आणि विषय लोक दारूच्या खूप पुढे गेलेत रे आजकाल. ते तर आहे रे, पण पवारचं ठरलंय तरी, म्हणून पवार म्हणतोय टाक बाबा, आमचं ठरायचं अजून. फक्त कविता ऐकून पोरगी हो. फक्त चेक करा की कुणी असं म्हटलं नाही ना मी दारू पिऊनच बसलोय, नाही तर लोक गव्हर्नमेंटचे लोक विचारतील बंदे आणि हा कुठून पिऊन बसला. त्यांच्या कविता आहे, त्यांना क्रेडिट दिलेत की असं थोडी चोरल्या नाहीत कोणाच्या कविता. हो हो, ते हो. आपल्याकडे विशेष आहे, म्हणजे अगदी सगळेच जण ते करतात. येस. सो गुड बाय एव्हरीवन, आणि आपण पुन्हा पुढल्या रविवारी भेटूच. आता हेच ॲप असेल शक्यतो तरी. आता ह्याचं मी सगळं हिस्ट्री काढली आहे, तर हे अमेरिकन ॲप आहे, त्याच्यामुळे परत हे चायनीज आहे हे वापरायला नको, असं काही येणार नाही सध्या तरी. नाही हे बिझनेस ॲप आहे रे. सगळ्या ग्लोबल कंपनीज वेबएक्स वापरतात. हो हो हो. डोंट वरी. सो याला तरी प्रॉब्लेम येणार नाही. आणि आपण पुढचे आता असं म्हणायचं की 1 महिना तरी हे ॲप वापरू, कारण अजून 1 महिना तरी काही सुट्टी होणार नाहीये आपल्या कोणाचीच. आणि लेट्स सी कसं काय होतंय. आणि लास्ट टाइम सांगितलेलं तसंच, कुणालाही कधी एकटं वाटलं तर बोलत जा, फोन करत जा. आपण रविवार टू रविवार करतोय, पण जर तुम्हाला हवं असेल तर गुरुवारी वगैरे पण मिडल मध्ये एकदा आपण बोलू शकतो. असं काही नाहीये की आपण अवेलेबल नाही आहोत. सो
चिल राहा, टेन्शन घेऊ नका फार आणि मजा करा. ओके, बाय बाय गाईज. थँक्यू सो मच वन्स अगेन आणि बाय. पुन्हा भेटू बाय बाय. संडेला. या. बाय.